हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिकोडेड मोनिका चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत फोनिक साऊंड ऑफ विच लेटर ऑफ डी लेटर इन द अल्फाबेट. ओके, ए बी सी तिघांचे मी व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही जाऊन माझ्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता ते सगळे व्हिडिओज. ओके, आज आपण बघणार आहोत की लेटर डी बरोबर दुसरा लेटर कोणता आला तर त्याचं साऊंड चेंज होतोय का आहे तसंच राहतोय, आणि त्याचे रूल्स आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर पहिला आहे की जो कॉमन असतो, बरोबर. ज्यावेळेस डी एका वर्ड मध्ये येतो तर मॅक्झिममली कॉमन ड असा उच्चार येतो, बरोबर. एक्झाम्पल DOG डॉग, DOOR डोर, DRUM ड्रम, DOOL डॉल. मेनी अजून दुसऱ्या शब्दांमध्ये जस्ट डी मधी पण येतो त्यावेळेसही त्याचा उच्चार डच होतो. ओके, पण काही वेळेस त्याचं साऊंड कधी कधी चेंज होतो. तर त्याचे रूल्स कोणते? ॲज एक्झाम्पल, जस्ट DG येतं. ओके, DG आलं, पण त्याच्या आधी किंवा नंतर IEY मधला कोणताही लेटर आला, आधी किंवा नंतर कोणताही लेटर आला डीजीच्या, तर मग त्याचा उच्चार ड च ज होऊन जातो. ओके, ज. एक्झाम्पल ब्रिज, बरोबर. BRIDGE. आय आधीही आलंय आणि ई नंतरही आलंय डीजीच्या, त्याच्यामुळे ब्रिज होत आहे. आता सेकंड मध्ये BADGE बॅच. ओके, तर डीजीच्या नंतर ई आला आहे, सो काय होतं त्याचं? बॅच. एक्झाम्पल BADGE म्हणजे डीजीचं ज उच्चार आणि ई उच्चाराचा बॅच. ओके, सेम तसंच गोज विथ जज. ओके, DG आलं, बरोबर. DG आलं, पण त्याच्यानंतर अजून एक लेटर कोणता आहे? ई आहे. IEY मधला कोणताही लेटर आजूबाजूला आला तर तो पूर्ण पूर्ण ते IEY आणि DG हा पूर्ण त्याचं काय होतं? ज साऊंड होतं. फक्त DGचा ज नाही होत, तर IEY बरोबर सुद्धा ज साऊंड होतं. एक्झाम्पल जज बॅच. बॅच मध्ये तुम्हाला लगेच कळेल. BA आलं, बरोबर. DGE पूर्ण काय होणार? त्याचं ज होणार, म्हणजे बॅ आणि ज, बॅच. ओके, आता आपण अजून एक रूल पाहूया. डी आफ्टर एन म्हणजे ND आलं, एन नंतर डी आलं तर त्याचा उच्चारच करायचा नाही, ड चा उच्चार करायचा नाहीये. हँडसम नाही म्हणायचं, हँडसम म्हणतात, हँडसम. ओके, सेम गोज विथ सँडविच दे मला, सँडविच नाही, सँडविच. SANDWICH. डी चा उच्चार करायचा नाहीये, त्याला सँडविच म्हणतात. सेम गोज विथ हँडकरचीफ नाही, हँकरचीफ. आणि वेडनेसडे नाही, वेन्सडे, वेन्सडे. ओके, मुलांना शिकवताना हे लक्षात ठेवा, वेडनेसडे नाही म्हणायचं किंवा ड चा थोडा सुद्धा उच्चार नाही करायचा, उच्चारच करायचा नाही ड चा. ओके, वेन्सडे म्हणायचं, वेन्सडे. सो मॅक्झिममली हेच आहेत. एकतर रिकॅप करूया. डी, डी फॉर ड असतं मॅक्झिमम वर्ड्स मध्ये. IEY बरोबर DG आलं म्हणजे DG बरोबर IEY मधला कुठलाही लेटर आधी किंवा नंतर आला त्याचं ज होतं, आणि ND आलं तर डी सायलेंट राहतो. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेम रूल्स बघणार आहोत असेच, ज्यामुळे साऊंड थोडासा चेंज होऊ शकतो. तर कोणत्या लेटरचा? ई लेटरचा. सो स्टे ट्यून्ड विथ माय व्हिडिओज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ई लेटर्स बघणार आहोत. अंटिल देन प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. माझे नोटिफिकेशन्स येतील तुम्हाला व्हिडिओजचे, आणि तुम्ही प्लीज पाहत राहा. थँक्यू फॉर सपोर्टिंग मी.